तर मित्रांनो, कन्सेप्ट डे या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत विस्कॉसिटी अगदी सोप्या भाषेत. चला तर मग सुरू करूयात. आता समजण्यासाठी आपण बघूया पाण्याचं आणि मधाचं उदाहरण घेऊयात. वॉटर आणि हनी. कसं आहे, पाणी एकदम व्यवस्थित फ्लो होतं, इझिली फ्लो होतं, बरोबर आहे का? त्यामध्ये रेजिस्टन्स एकदम कमी असतो, त्यामुळे व्यवस्थित फ्लो होतो. परंतु हनीमध्ये रेजिस्टन्स जास्त आहे. हनी घट्ट आहे, चिकट आहे, बरोबर का? आता पाण्याची विस्कॉसिटी कशी आहे? कमी आहे. मधाची विस्कॉसिटी कशी आहे? जास्त आहे. तुम्हाला विस्कॉसिटीची बेसिक आयडिया आली असेल. रफली आपण काय म्हणू शकतो? विस्कॉसिटी इज अ मेजर ऑफ हाऊ थिक अँड स्टिकी अ फ्लुइड इज. म्हणजे काय? किती थिक, घट्ट आणि किती चिकट आहे एखादा फ्लुइड, म्हणजे काय? विस्कॉसिटी. आता आपण त्याची डेफिनेशन बघूयात. पहिल्यांदा डेफिनेशन ऐकून घेऊयात. Viscosity is the property of a fluid by virtue of which an internal frictional force acts between its different layers, which opposes their relative motion. म्हणजे काय? The viscosity is a property of fluid. Viscosity काय आहे? प्रॉपर्टी आहे. कोणाची आहे? फ्लुइडची आहे. By virtue of which काय करते? An internal frictional force डेव्हलप करते. कुठे ऍक्ट होतो हा? बिटवीन इट्स डिफरंट लेयर्स. डिफरंट लेअरमध्ये. आणि काय करतो, याचा इफेक्ट काय होतो? अपोज देअर रिलेटिव्ह मोशन. म्हणजे त्याची रिलेटिव्ह मोशन आहे त्याला अपोज करतो, बरोबर आहे का? आता आपण इंटरनल फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, हे लेअर कोणते आहेत आणि रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय, ह्या गोष्टी बघणार आहोत, बरोबर आहे. आता बघूया हा इंटरनल फ्रिक्शनल फोर्स काय आहे, बरोबर आहे. पण त्याच्या आधी आपण एक छोटीशी कन्सेप्ट बघणार आहे, छोटीशी गोष्ट बघणार आहे. ती आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता हे तुम्हाला इमेज दिसत आहे, बरोबर आहे का? ही इमेज कशाची आहे? नदीची इमेज आहे, बरोबर आहे का? रिव्हरची इमेज आहे, राईट? तर त्या रिव्हर, राईट? तरी रिव्हर आहे, बरोबर आहे का? हा रिव्हरचा काय आहे? क्रॉस सेक्शन, बरोबर आहे. ओरिजिनल रिव्हर कशी असणार आहे? ही आहे रिव्हर आणि हे आहे पाणी, त्यातनं फ्लो होते, बरोबर का? आणि आपण काय बघतोय? क्रॉस सेक्शन. आता हा एक लेयर झाला, हा एक लेयर झाला, हा एक लेयर झाला, हा एक लेयर झाला, जो की इथे दाखवलेला आहे. ह्या दोन लेयर मध्ये, आता लेयर वन, लेयर टू, हा झाला इंटरफेस, बरोबर आहे का? आणि फ्रिक्शन फोर्स लागतो कुठे? हा इंटरफेसला फ्रिक्शन फोर्स लागतो, बरोबर आहे. तो कुठे असणार आहे? आता प्रवाह इकडे चाललाय, राईट साईडला चाललाय आपला प्रवाह, बरोबर. तर आपला फ्रिक्शन फोर्स लागणार लेफ्ट हँड साईडला, आणि तो कुठं? दोन लेयरच्या बरोबर. हाच आहे तो इंटरनल फ्रिक्शन फोर्स, बरोबर आहे. आता अजून एक कन्सेप्ट म्हणजे काय? व्हेलॉसिटी ग्रेडियंट. बाबा हे नेमकं आहे तरी काय व्हेलॉसिटी ग्रेडियंट? म्हणजे काय? आता ही डीएक्स म्हणजे काय? व्हर्टिकल डायरेक्शन आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण डी, आता एक्स म्हणजे काय? व्हर्टिकल डायरेक्शन आहे, आणि ह्या काय आपला व्हेलॉसिटीचा ग्राफ पडला. जसं आपण वरती जात जाईल तस तशी आपली व्हेलॉसिटी काय होत चालली? वाढत चाललेली आहे, बरोबर. आपण चाललोय वरतीकड, आपली व्हेलॉसिटी वाढत चाललेली आहे, राईट. पण ह्याचा रेशो म्हणजे काय? आता एक छोटासा लेअर आहे, त्याची लेंथ किती आहे? dx. ह्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे? dv. ह्यांचा रेशिओ म्हणजेच काय? dv डिवाइडेड बाय dx. म्हणजेच काय झालं आपला? व्हेलॉसिटी ग्रेडियंट, राईट. बाबा हा व्हेलॉसिटी ग्रेडियंट का महत्वाचा आहे? कारण की न्यूटन साहेबांनी एक फॉर्म्युला दिलेला आहे. काय दिलेला आहे फॉर्म्युला? न्यूटन साहेबांचा फॉर्म्युला काय म्हणतो? एफ, दॅट इज फिस्कस फोर्स किंवा इंटरनल फ्रिक्शन पण म्हणू शकतो आपण, इज इक्वल टू मायनस नीटा. हा नीटा नाही, हा इटा आहे. एन सारखा दिसतोय पण याला ग्रीक लेटर आहे, इटा म्हणतात. इन टू एरिया इन टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आलं का व्हेलॉसिटी ग्रेडियंट, राईट? आता एक एक टर्म बघूया. फोर्स तर माहितच आहे सगळ्यांना, फोर्स काय असणार आहे. आता हा इटा म्हणजे काय? हा म्हणजेच विस्कॉसिटी आहे. आणि हा एरिया कोणता असणार आहे? मग आपण काय बघितलं? लेयर्स होते. हा पहिला लेअर, हा दुसरा लेअर. हे दोन लेअर कशाचे आहेत? आपल्या फ्लुइडचे आहेत, राईट. ह्या फ्लुइडचा मधला जो इंटरफेस आहे, आता वरून बघितलं तो कसा दिसेल आपल्याला? क्रॉस सेक्शन दिसेल, राईट. हा एरिया असणार आहे, तो म्हणजे हा एरिया आहे. आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट आपण बघितलंच, बरोबर आहे.
आता न्यूटनच्या फॉर्म्युलानुसार आपल्याला काय भेटला? विस्कोसिटीचा कन्सेप्ट बघितला होता आपण, पण त्याचा फॉर्म्युला पण भेटला आपल्याला. पण याचं युनिट काय असेल बरं, ते आपण बघूयात. आता याचं युनिट काय असणार आहे? आता फॉर्म्युला माहित आहे, त्या फॉर्म्युलामध्ये काय झालं, आपला जो एरिया आहे तो युनिटी केला आपण, बरोबर आहे, आणि जो व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे तो आपण युनिटी केला, तर काय होईल? फोर्स इज इक्वल टू विस्कॉसिटी, बरोबर का? मग जो फोर्सच विस्कॉसिटी होईल, पण केव्हा? डेफिनेशन काय म्हणते? Eta is numerically equal to the viscous force acting per unit area at a unit velocity gradient, राईट? आता आपल्याला इटाची मॅथमॅटिकल डेफिनेशन पण भेटली विस्कोसिटीची. आता आपण याचे काय बनणार आहोत? युनिट. ह्याचं युनिट नेमकं आहे तरी काय? तसं युनिटमध्ये दोन प्रकार असतात, एक असतं एसआय युनिट, दुसरं असतं सीजीएस युनिट. एसआय युनिट म्हणजे काय? इंटरनॅशनल स्टँडर्ड. म्हणजे काय? जगात सर्वत्र एक कॉमन युनिट असावे म्हणून ह्याचा आविष्कार झाला एसआय युनिटचा. सीजीएस युनिट म्हणजे काय? तर कसं असते, ह्यात जी सी आहे, लेंथ आपण कशामध्ये मोजतो? सेंटीमीटर. आपण वेट कशामध्ये मोजतो? ग्रॅम. आणि टाइम कशामध्ये मोजतो? तर सेकंद, म्हणजे सीजीएस. तर एसआय युनिट हे एमकेएस युनिट सारखंच आहे. आता एमकेएस युनिट म्हणजे काय? आपण आपण लेंथ कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये. वेट कशामध्ये मोजतो? किलोग्रॅम मध्ये. आणि वेट टाइम मोजतो आपण सेकंड मध्ये, बरोबर आहे. आता एसआय युनिट काय म्हणतंय विस्कोसिटीचं? पास्कल सेकंद किंवा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर किंवा पॉसली. हे नाव वेगळे आहेत पण युनिट सेमच आहे. आणि दुसरं असतं सीजीएस युनिट, ते काय आहे? पॉइस. आता वन पॉसले आणि पॉइस मध्ये रिलेशन आहे. काय असते? वन पॉसले इज इक्वल टू 10 पॉइस. पण हे युनिट आलं कसं काय? आणि फंडामेंटल डायमेन्शन म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. तर आपण ते थोडं डिराईव्ह करूयात. त्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. कशाचा फॉर्म्युला? फिस्कस फोर्स. एफ इज इक्वल टू मायनस नीटा. तोपर्यंत तुम्ही सांगू शकता काय मायनस साईन नेमकं काय इंडिकेट करतोय? तर मायनस साईन इंडिकेट करतोय की जो फ्लोचा व्हेलॉसिटीचा फ्लोची डायरेक्शन आहे त्याच्या विरुद्ध लागणारा आपला फोर्स आहे, जो की असा असणार आहे, राईट? तर आता फोर्स युनिट काय? न्यूटन. सगळं माहित आहे. एरियाच युनिट काय असणार आहे? मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटी युनिट काय असणार आहे? मीटर पर सेकंड. आणि एक्स म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्स युनिट काय असणार आहे? मीटर. तर मीटरला मीटर कॅन्सल. आणि इन टू आपला काय? इटा, म्हणजेच काय? फिस्कोसिटी. कारण त्याचं युनिट आपल्याला फाइंड करायचे. टाका पलीकडे व्यवस्थित गोष्टी व्यवस्थित. काय आहे ते? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. कशाचं युनिट झालं? हे झालं नीटाचं युनिट, बरोबर आहे. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे? पास्कल. बरोबर आहे, म्हणजेच पास्कल. तर हे झाले कसले? एसआय युनिट, बरोबर आहे. तर आपण अशा प्रकारे युनिट डिराईव्ह केले. कशाचे? फिस्कोसिटीचे, राईट? युनिट डिराईव्ह झाले. आता डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय? तसे बघायला गेले 7 फंडामेंटल डायमेन्शन असतात. जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. आता कोणत्याही क्वांटिटीला ह्या 7 फंडामेंटल डायमेन्शन मध्ये रिप्रेझेंट करणे म्हणजेच डायमेन्शन फॉर्म्युला, बरोबर आहे. आता रिप्रेझेंट करूया. एम काय रिप्रेझेंट करते? मीटर. सॉरी, एम काय रिप्रेझेंट करते? मास. एल काय रिप्रेझेंट करते? लेंथ. आणि टी काय रिप्रेझेंट करते? टाइम, बरोबर आहे. मास, लेंथ, टाइम, ह्या 3 गोष्टींमध्ये रिप्रेझेंट करणार आहोत आपण. कशाला? फिस्कोसिटीच्या फिस्कोसिटीला. तर कसं करणार आहेत? तर चला बघूयात. अगेन आपल्याला काय गरजेचं असणार आहे? फॉर्म्युला. एफ इज इक्वल टू, म्हणजे फिस्कस फोर्स इज इक्वल टू मायनस इटा इंटू एरिया इंटू डीव्ही बाय डीएक्स, राईट? फोर्स म्हणजे काय? मास इंटू ऍक्सलरेशन इज इक्वल टू एरिया म्हणजे काय? लेंथ स्क्वेअर असणार. एरियाला आपण काय लेंथ स्क्वेअर म्हणू शकतो, बरोबर आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय? लेंथ पर युनिट टाइम. डीएक्स म्हणजे काय? लेंथच आहे, लेंथला लेंथ कॅन्सल इन टू आपला इटा, राईट?
आता एक नाईस अँगल तर काय प्रॉब्लेम नाहीये. मासला आपण एम लिहिलं कारण की तो फंडामेंटल डायमेन्शन आहे. ए ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय? लेंथ अपॉन टाइम डिवाइडेड बाय टाइम इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर डिवाइडेड बाय टाइम. टाइमला टाइम कॅन्सल. एका लेंथला एक लेंथ कॅन्सल इनटू नीटा. तर नीटाचा फंडामेंटल डायमेन्शन काय झाला? मास लेंथ इनवर्स टाइम इनवर्स इज इक्वल टू नीटा. आय होप तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल. फंडामेंटल डायमेन्शन किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा काढायचा. ओके. तर हा तो फॉर्म्युला आहे M1 L इनवर्स T इनवर्स. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ऑल द बेस्ट.